कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचाच उमेदवार असावा अशी मागणी अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे। कोकणात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद सर्वाधिक असल्याने उमेदवारीवर शिवसेनेचाच हक्क असल्याचे त्यांनी म्हटले। दळवी म्हणाले की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत। त्यामुळे येत्या 18 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। याबाबत कोकणातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भूमिका मांडली असून पक्ष नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली। तटकरे, पर्व आता संपत आले आहे। अनेक वर्ष एकाच कुटुंबाला संधी मिळाली, मात्र आता निष्ठावान शिवसैनिकाला न्याय देण्याची वेळ आली आहे। कोकणातील जनतेलाही बदल अपेक्षित आहे असे दळवी म्हणाले। उद्योग मंत्री उदय सामंत योग्य निर्णय घेतील आणि कोकणातील शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारीबाबत न्याय करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दळवी यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय चर्चांना वेग आला आहे। प्रक्रिया पार पडते। मला असं वाटतं झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्याने नेत्रदीपक असे यश देऊन देखील आपल्याला माहितीच्या माध्यमातून जे स्थान मिळालं पाहिजे ते मिळालं नाही आहे, याचं शल्य मान्यामध्ये निश्चित आहे। पण याच्यामध्ये पक्षाचे काही नेते, खरं कोकणाचे ज्यांचे आपण ज्या नेतृत्व दिले ते उदय सामंत यांची भूमिका काळेसाहेब महत्त्वाची असली पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आपण या सगळ्या प्रक्रियेवर पार पडत असताना प्रत्येकाचं स्वप्न निश्चित असतं। एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला वाटतं की मी सरपंच बनावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य बनावं, ही प्रक्रिया आहे आणि शेवटी पक्षाचं हित लक्षात घेऊन आपण सगळं काम करत असतो। आणि म्हणून बाकीच्या निवडणुका जरी पार पडल्या तरी येणाऱ्या 18ची निवडणूक ही आपल्या कोकणासाठी अतिशय महत्त्वाची आहे। रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये मताधिक्य सर्वाधिक जास्त आपल्या असल्या कारणाने आपल्या पक्षाने ती निवडणूक लढवावी असं सगळ्यांचं लोकप्रतिनिधीचं म्हणणं आहे। ज्या जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिले, मग ते पंचायत समिती सभापती असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्या मतातनं ही निवडणूक पार पडणार आहे। आणि मग ही निवडणूक लढणं हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष इथून अतिशय मदत वाटतं। आणि म्हणून मागील झालेल्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं बिघडलं विचार न करताना धैर्याने ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। आणि म्हणून पक्ष याचा विचार नक्की करेल आणि एका शिवसैनिक त्याला हा न्याय मिळेल अशी माझी नक्की भूमिका आहे। कारण आता पण रायगड जिल्ह्याचं राजकारण एक दिशाहीन पद्धतीने चालू आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने नंबर 3च्या लोकांना नंबर 1ची जागा मिळते, हे खरं आश्चर्य आहे। कारण आपण सगळेच लोक प्रामाणिक प्रयत्न करून जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्याच्या मतदानातनं हे निवडणूक पार पडणार आहे। म्हणून वरिष्ठांपर्यंत हा संदेश किंवा हा मेसेज, हा निरोप जावा हे अजिबातची खंत निश्चित आहे। अशा बैठका, मार्गदर्शन शिबिर हे सगळे होत असतात, पण त्यातून कार्यकर्ता घडल्यानंतर कार्यकर्त्याच्या जीवावरती एखादा जेव्हा आपल्याला प्राप्त करत असेल ते प्राप्त करण्याची प्रक्रिया येते तेव्हा आपण माघार घेतो। हे काय पक्ष हिताच्या दृष्टीने ठीक नाही आहे। कोकण हा शिवसेनेचा कणा आहे असं बोललं जातं आणि म्हणून त्या कणाला कुठे वापरून देऊ नका, ओढून देऊ नका असं माझं म्हणणं आहे। मला असं वाटतं 1 तारखेपर्यंत प्रक्रिया निश्चित आहे। 1 तारखेपर्यंत मला असं वाटतं पक्ष हिताच्या दृष्टीने आदेश देऊन आपल्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, जो सर्वसामान्य असेल, जो लोकांमध्ये असेल, त्याला ही निवडणूक लढण्याची संधी निश्चित देईल आणि त्याला लागणारं बळ माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित देईल, अतिशय ताकद देईल आणि जो कोण विरोधक असतील त्याला फाईट करून त्याला पराजित करण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे। कारण आपल्याकडे सर्वाधिक मताधिक्य आहे आणि म्हणून महायुतीचे वरिष्ठ नेते देखील याचा विचार करतील। कारण मी आतापर्यंत कुठलीही फाईट मीडियाला दिलेली नाही आहे, पण आज मी गिअर नक्की बदलणार आहे। कारण उभ्या आयुष्यभर आम्ही अशाच पद्धतीने वागलो तर कार्यकर्ता आपल्या हातून निघून जाईल आणि कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आपलं जसं आता शिबिर आहे की येणाऱ्या 24 वर्षाची रणनीती आपण तयार करतो। पक्ष संघटने बाबतीमध्ये संपूर्ण यादी या रणनीती तयार करतो, त्याचा फायदा पक्षाला व्हायला पाहिजे आणि म्हणून वरिष्ठांचा विचार करायला पाहिजे। आतापर्यंत काय कमवल्यापेक्षा काय कमवणार आहेत या दृष्टिकोनातून वागलं पाहिजे असं माझं एक व्यक्ती म्हणून, निश्चित आमदार म्हणून नाही आहे, एक व्यक्ती म्हणून माझं आग्रही मागणी निश्चित आहे। मोठं बरेचसे येतील, बरेचसे आमची कोर कमिटी 9 आहेत, सगळी चर्चा करतील आणि याच ठिकाणून जसं परिवर्तन झालं होतं
म्हणजे सरकार परिवर्तन होताना रायगडची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची ती खालीच आहे. कदाचित तुम्ही त्या भूमिकेत नसाल, पण इथून जेव्हा आम्ही आवाज दिला आणि त्यावेळचं सरकार उलटवण्याची परिभाषा केली, त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून तीच पुन्हा आमच्या अंगावरती येते आणि मग ते उलटवण्यात ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे. काही नेत्यांवरती आपली जबाबदारी दिली, ते मला माहीत नाही नेते का पाठी पुढे होतात, पण आता ती वेळ आली आहे की नेत्यांचा हात धरून पुढे येण्याची ती आताची वेळ आहे. म्हणून येणारी स्वायत्त निवडणूक म्हणजे स्थानिक संस्थेतून जो लोकप्रतिनिधी आपल्याला द्यायचा आहे, ती निवडणूक आपल्या सगळ्या ताकदीने लढण्याची वेळ आली आहे आणि खऱ्या अर्थानं पक्षाचं मॉरल बनण्याची वेळ आली आहे. कारण कोकणामध्ये आपण सर्वाधिक आहोत आणि याचा पक्ष विचार करून येणाऱ्या 24 तासामध्ये मला असं वाटतं जे का आता टी व्ही मीडियाच्या माध्यमातून चाललं आहे, हे कोणाचा मुलगा कोणाचा काय हे सगळं बॅकफुटला जातील आणि सर्वसामान्यांना शिवसैनिक पुढे येऊन पक्ष त्याला उमेदवार देऊन निवडून देण्याची ताकद आम्हा सगळ्यांमध्ये निश्चित आहे. हा दिलासा आज ठिकाणी देतो. त्याचा अतिशय साहेबांनी सुंदर आपल्याला विवेचन करून सांगितलं, मार्गदर्शन केलं. सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या जशाच्या तशा आपण खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये प्राप्त करून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येकाने हाऊस भेट प्रत्येकाने घरी जाऊन भेटलं पाहिजे. बातम्या स्वरूपात मीडियासमोर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये तटकऱ्याकडे विचारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा जो काय राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे. आणि म्हणून अशा डळमळीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे. आत्तापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरायला सक्सेस झाल्या. आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडून आले, त्यांनीच ठरवलं आहे काही असं चालेल पण ह्या वेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे. त्यांना पक्षात कोणी विचारत नाही आहे, त्यांनाच तिकीट मिळेल की नाही की मुलाला याची खात्री नाही आहे. म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल. प्रतिनिधी अमोल कुमार जैन.